चक्क आज रेवण सिद्ध पालखी सोहळ्यामध्ये ताते विंचूंनी दर्शन दिलतं. रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या रेवण सिद्ध देवस्थानातून श्री रेवण सिद्ध महाराजांची पालखी दरवर्षी आपल्या विट्यातून जाते, हे तुम्हाला माहित होतं का? आणि त्याच पालखी सोहळ्याची काल आपल्या विट्यामध्ये मिरवणूक सुद्धा होती. दरवर्षी मिरवणुकीची सुरुवात होते विट्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून. त्यानंतर श्री रेवणनाथ श्री नाथबाबांच्या दर्शनासाठी येतात. नाथबाबांचं दर्शन घेऊन महाराजांची पालखी ब्राह्मण गल्ली मधील श्री रेवणनाथांच्या मंदिरामध्ये येते. ब्राह्मण गल्लीतून सगळ्या देवांचं दर्शन घेऊन पालखी येते कराड रोड वरील हनुमंतांच्या मंदिरामध्ये आणि याच ठिकाणी मिरवणूक झाल्यावरती पालखीचा मुक्काम असतो. आणि आज दिनांक 18 जुलै रोजी याच पावन दिंडीची सुरुवात होते विट्यातून पंढरपूरच्या दिशेने. या पावन दिंडीमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच आनंदामध्ये सहभाग करत असतात. आणि तेवढ्यातच वारीमध्ये एंट्री केली तात्या विंचून. लहानपणी तर या तात्या विंचूंना सगळेच घाबरत होते, पण हेच तात्या विंचू आज आपल्याला छोट्या छोट्या वारकऱ्यांसोबत वारीमधला आनंद घेताना दिसते. आणि त्यांना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य निर्माण झालं. थोड्या वेळानंतर वाडीमध्ये आल्यानंतर तिथल्या भाविकांनी छोटस रिंगण करून या वारीचा आनंद घेतला. आणि इथून पुढचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास प्रत्येक वारकऱ्यांचा सुखमय व्हावा हीच पांडुरंगांच्या चरणी इच्छा. रामकृष्ण हरी.